आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. धर्म काय आहे, धर्माची व्याख्या काय आहे, या गोष्टीचा निर्णय कोण करतं? हे मधुसूदन, तो कोण आहे जो धर्माचे नियम बनवतो? हे अर्जुना, प्रत्येक प्राणी त्याच्या धर्माचे नियम स्वतःच बनवत असतो. मी समजलो नाही केशव. असं बघ पार्था, धर्माचा नियम जर दुसऱ्याने बनवलेला असेल तर तो तुझा धर्म असू शकत नाही. तुझा धर्म तोच आहे ज्याला तू स्वतः बनवलं असेल, ज्याला तुझ्या आत्म्याने स्वीकारलं असेल. धर्म वैयक्तिक गोष्ट आहे ज्याचा निर्णय व्यक्तीला स्वतःलाच करावा लागतो. मला अजूनही नाही समजलं केशव. हे बघ पार्था, मी एक उदाहरण देऊन समजावतो. एखाद्याच्या गावावर दरोडेखोर हल्ला करून गावातल्या मुलींचं अपहरण करत आहेत. त्याच वेळी एखाद्याचा पिता मृत्यूशय्येवर पडून आयुष्याच्या अंतिम घटका मोजतो आहे आणि पुत्राकडे वारंवार पाण्याचा एक एक घोट मागतो आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचा काय धर्म आहे? त्याने मरणाऱ्या पित्याच्या कंठात शेवटच्या क्षणी गंगा जलाचे थेंब थेंब टाकत टाकत त्याच्या पुत्र धर्माचं पालन करावं, की त्याच्या गावातल्या मुलींवर जे संकट आलंय त्यांच्या रक्षणाकरता तलवार घेऊन त्या दरोडेखोरांची 2 हात करावेत आणि वेळ पडल्यास जीव देखील देऊन स्वतःच्या गावाची अब्रू वाचवावी? याचा निर्णय कुणी दुसरा कसा काय घेऊ शकतो? यालाच धर्माची द्विधा किंवा धर्म संकट देखील म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने काय करावं याचा निर्णय कुणी बाहेरचा नाही करू शकत. हा निर्णय त्यानेच घेतला पाहिजे की त्या क्षणी त्याचा प्रथम धर्म काय आहे. त्या क्षणी त्याचा आत्मा त्याला जे सांगेल तोच त्याचा धर्म आहे. म्हणूनच हे अर्जुना, प्रत्येक प्राण्याचा धर्म व्यक्तिगत असतो.